नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. SSC-MTS परीक्षेत इंग्रजी हा विषय असून त्या परीक्षेत स्पेलिंग एरर यावरती प्रश्न विचारण्यात येतो. तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे परीक्षा असतात त्यापेक्षा या ठिकाणचे जे प्रश्न असतात त्या विचारण्याची पद्धती वेगळी आहे. तर ते प्रश्न आपण 10च्या टप्प्यात 2023मधील सर्व परीक्षेमधील आणि सर्व शिफ्टमधील आपण ते कव्हर करणार आहोत आणि ऑथेंटिक प्रश्नपत्रिकेमधील आपण ते प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळं सर्व जे आहेत ते डिटेल आपण ह्या प्रश्न कसा सोडवायचा किंवा प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. 4 words of the following sentence have been underlined and given as options. काय केले, तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्यात म्हणजे अंडरलाईन केलेले 4 प्रश्न दिलेले आहे. आता कसं आहे, परीक्षेमध्ये तुमचा वेळ जातो. मग वेळ जातो याचा अर्थ तुम्हाला पूर्ण उतारा वाचत बसायचा अशातला भाग नाही, तर तुम्हाला हे 4 पर्याय दिले पटवण्या, त्यापैकी कोणतं मिसस्पेल्ड आहे. आता हा जो प्रश्न दिला तो तुमचा टाइमपास करण्यासाठी दिलेला आहे. तोच वेळ तुम्ही कशासाठी वापरायचा आहे, मॅथ आणि रिझनिंगसाठी वापरायचं आहे, लक्षात असू द्या. तर ह्याच्यापैकी जे आहे ना ते चुकीची स्पेलिंग कोणती आहे. रेडिएशन बरोबर आहे, कॉन्सन्ट्रेशन्स बरोबर आहे, व्हिजिटेशन बरोबर आहे. तर ही जे रिॲक्टिव्ह अशा प्रकारे पाहिजे होतं, परंतु त्यांनी काय केलेले आहेत, हे जे ई आहे ते अगोदर घेतले आणि व्ही नंतर घेतलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे फक्त 1-2 शब्द इकडे तिकडे करतात आणि तुम्हाला कन्फ्यूज करून टाकतात, जेणेकरून तुमचा जो 1 मार्क आहे तो कमी होईल आणि स्पर्धेच्या बाहेर जाईल. अशा प्रकारचा हा प्रश्न असतो. आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा, प्रश्न पाहू. द सेंटेन्स गिव्हन बिलो हॅज अ स्पेलिंग एरर्स. सिलेक्ट द सेंटेन्स विदाउट स्पेलिंग एरर्स. आता इथं तुम्हाला पूर्ण वाक्य वाचायचे आहे आणि वाक्य वाचताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणकोणते प्रश्न चुकीचे आहेत. चला मग वाचू. आणि त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आता हे 10वीच्या बेसवर जरी असलं ही पोस्ट, तरी तुमचं इंग्रजी वाचन चांगलं असेल तर तुम्हाला स्पेलिंग एरर बरोबर शोधता येतात. वी कॅन ऑल्सो कंट्रीब्यूट टू प्रिझर्वेशन. बघा, ॲक्च्युअलमध्ये हे प्रिझर्वेशनची स्पेलिंग इथं चुकलेली आहे. प्रिझर्वेशन अशा प्रकारे पाहिजे. तर इथं काय केलेलं आहे त्याने, येट ॲड केलेलं आहे, म्हणजे हे एक चुकलेलं आहे, हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे आता ह्या एका प्रश्नावरून कुठं कुठं चुकलेलं आहे हे बघा, हे इथं कटलेलं आहे बरोबर. म्हणजे इथं सरळ सरळ तुमचं काय चुकलेलं आहे, वाक्य चुकलेलं आहे. 3 जर पर्याय कटले तर तुमच्याकडे राहिलेला जो पर्याय असेल तो तुमचं उत्तर आहे, ते तुमचं उत्तर आहे. आता इथं कंट्रीब्यूट दिले, पण आपल्याला इथं जर हे सापडलं तर बाकी वाचायची गरज नाही, हा तुमचं उत्तरच फायनल होते आणि पुढे वाचायचीच गरज नाही तुम्हाला. पुढचा प्रश्न पाहू आपण. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज नो स्पेलिंग एरर्स. आता तिसरा जो प्रश्न आहे तिथं तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य शोधायचं आहे की ज्या ठिकाणी स्पेलिंग एरर अजिबात नाही आहे. तर बघा, द डॉक्टर प्रिस्क्राईब्ड. आता इथं प्रिस्क्राईब म्हणजे ते प्रिस्क्रिप्शन लिहून देतात ना, तशा प्रकारचा शब्द आहे. ॲक्च्युली प्रिस्क्राईबची स्पेलिंग जी आहे PRESCRIBED अशा प्रकारची स्पेलिंग आहे. आता हे तर चुकीचं आहे, हे तुमच्या लक्षात आलं तर ओके. बाकी मग जिथं अशा प्रकारची स्पेलिंग असेल ते वाक्य शोधा. आहे का कोणतं, PRE हे पण चुकीचं आहे, हे पर्याय देखील चुकलं. PRECRIBED म्हणजे तुमचे हे 2 पर्याय चुकलेले आहेत. आता पुढे तुम्हाला वाचायचं आहे की कोणतं चुकीचं वाक्य दिलेलं आहे. तर बघा, प्रिस्क्राईब्ड इथं बरोबर आहे, प्रिस्क्राईब्ड इथं बरोबर आहे, वरची 2 बघायची गरज नाही. सम मेडिसिन टू एलिव्हेट. आता एलिव्हेटची स्पेलिंग ही तर चुकलेली आहे. ॲक्च्युअलीमध्ये एलिव्हेट जे आहे ना, LEVIAT
E एलिव्हेट अशा प्रकारचा स्पेलिंग त्याचं आहे. माय परसिस्टंट. परसिस्टंट एलिव्हेट समजत नसेल, वाचण्यात जास्त नसेल तर परसिस्टंट मात्र चुकलेलं आहे. आणि परसिस्टंट या ठिकाणी जे आहे परसिस्टंट ते महत्त्वाचं आहे, म्हणजे बरोबर आहे परसिस्टंट. म्हणजे आता इथं जर तुमचं उत्तर तुम्हाला एलिव्हेटची माहीत नसेल स्पेलिंग तर ठीक आहे, परसिस्टंटचं तर जनरली वाचण्यात आलेलं आहे. तर त्यामुळं हे पर्याय 1 चुकीचा, 2 चुकीचा, 3 चुकीचा. उत्तर आपलं काय? उत्तर क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न पण तसाच आहे. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज नो स्पेलिंग एरर्स. मग आता असा कोणता सेंटेन्स आहे की त्यामध्ये स्पेलिंग एरर नाही? द टीचर वॉज इम्प्रेस्ड विथ द स्टुडंट्स इनसाइटफुल analysis of the novel which demonstrated a deep understanding of the complex themes and motifs. आता ॲक्च्युअलमध्ये ही पूर्ण वाक्य, आता मला माझं इंग्रजी ठीक आहे म्हणून मला हे बरोबर वाटलं, म्हणजे चुकीचं हे नाही आहे, उत्तर आपलं हेच आहे, म्हणजे नो स्पेलिंग एरर असलेलं वाक्य हेच आहे. परंतु बघा, तुम्हाला इम्प्रेस ही शब्द तुमच्या नेहमी वाचण्यात आलेला आहे. मग इथं साहजिकच आहे, तुम्हाला इम्प्रेस ही स्पेलिंगवर जर बघितलं तर ते चुकीचं आहे या ठिकाणी. मग ते वाक्य चुकलेलं आहे बरोबर. इनसाइटफुल देखील भरपूर वेळेस वाचलेलं आहे तुम्ही, तर हे बघा इनसाइटफुल केलेलं आहे, इनसाइटफुल नाही, एफ मिस झालेला आहे इथं बारीक, म्हणजे हे वाक्य तुमचं चुकलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेटेड ह्या तिसऱ्या वाक्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटेड चुकलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेटेडची स्पेलिंग DEMONSTRATED अशा प्रकारे आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये INSIGHT पाहिजे होतं, तर त्याने काय केले? डबल एल दिलेलं आहे. इनसाइट एक मिनटं, इनसाइटफुल एवढंच पाहिजे होतं. अशा प्रकारे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर थीम्स THEMES अशा प्रकारे पाहिजे होतं, परंतु हे चुकलेलं आहे, म्हणजे ह्या वाक्याचं एक पर्याय उत्तर बरोबर. पाचवा प्रश्न पाहू आपण. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग एरर दॅट इज अंडरलाइन्ड. आता तुम्हाला इथं काय म्हणले, डायरेक्ट आपण प्रश्नाकडे फोकस करू की जी अंडरलाईन केलेला प्रश्न आहे, म्हणजे रेक्टिफाय, म्हणजे लक्ष द्या की रेक्टिफाय म्हणजे त्याच्यावर विशेष भर दिलेला आहे. क्वेश्चनरी, आता ह्या शब्दाचं खरं स्पेलिंग काय बरोबर? तर मित्रांनो, क्वेश्चनरी हा शब्द हा MPSCला पण आलेला आहे, सरळ सेवेला पण बऱ्याच वेळेस आलेला आहे, MPSCला पण प्रश्न विचारण्यात आलेला, कोणत्या वर्षी मला आठवत नाही, परंतु वाचण्यात माझ्या आलेला आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ना क्वेश्चनपर्यंत तुम्हाला माहीत असलेलंच, क्वेश्चन नेहमी वाचतं ना, क्वेश्चन आन्सर QUESTION हे तुम्हाला नेहमीचं मागतात. पुढचे जे स्पेलिंग आहे ते आहे NAIRE अशा प्रकारे ह्याची स्पेलिंग आहे. आता कुठं कुठं चुकलेलं आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. QUES केले, अर्थात हे तुम्हाला समजत आहे की हे चुकलेलं आहे बरोबर. इथं RR केलेलं आहे, हे चुकलेलं आहे. आता इथं क्वेश्चनपर्यंत बरोबर आहे, परंतु इथं शेवटी काय केले, डबल ठेवलेलं, म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. चला आता पुढचा प्रश्न. द सेंटेन्स गिव्हन बिलो contains some spelling errors. Select the option that has the correct spellings. Members of the association have successfully climbed several peaks of the Himalayan range. बरोबर. आता तुम्हाला ही वाक्य जी आहे ना ते चुकीचं दिलेलं आहे, आणि ह्या ही चुकीचं वाक्य तुम्हाला करेक्ट करायचं आहे. मेंबर्सची स्पेलिंग लक्षात असू द्या. मेंबर्स हे हा वाक्य चुकीचं आहे. मेंबर्स ऑफ द असोसिएशन हे बी बघा, असोसिएशन ASSOCIATION अशा प्रकारचे पाहिजे
स्पेलिंग पाहिजे जे तिथं चुकलेलं आहे. हॅव सक्सेसफुली क्लाइम्बड सेव्हरल पिक्स, शिखरे, PEAKS, पिक्स ऑफ द हिमालयन रेंज. हे 3 शब्द जे आहेत त्यांनी मिसस्पेल केलेलं आहे. मग आता ही कुठं कुठं बरोबर आहे ते बघा. हे तर चुकलेल्या पर्यायामधून इथंच कटलं, ते हे 2 कटलं, म्हणजे ही सोपे प्रश्नावरून तुमचं 2 प्रश्न कटलेले आहेत. आता बघा असोसिएशन बघूत आपण. असोसिएशन हे बघा इथं काय केले, डबल आय केलेले ज्याची गरज नव्हती. त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आलं, उत्तर क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा मी वेगवेगळ्या शिफ्टमधले प्रश्न घेतलेले आहेत जे 2023च्या परीक्षेत आलेले आहेत. अजून बरेच प्रश्न आहेत ते मी पूर्ण सिरीज करेनच, तुम्हाला हेडिंग व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 अशा प्रकारे टाकून देईल. आता प्रत्येक प्रश्न जे आहे ते वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहे. अगोदर 4 आता बघा हे प्रश्न समजावून सांगतो, वाचून दाखवतो. द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. म्हणजे तुम्हाला खालचं वाक्य जे आहे ते 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट म्हणजे एखादी भाग जो आहे दॅट कंटेन्स अ स्पेलिंग. या चारीपैकी म्हणजे हे आणि हे या चारीमध्ये एका ठिकाणी स्पेलिंग एरर आहे. मग ते कोणत्या ठिकाणी स्पेलिंग एरर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा द कॉन्फरन्स म्हणजे लिहत असं इंग्रजी स्पेलिंगसाठी आहे ना, तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी लेखन करणं गरजेचं आहे. जरा व्यवस्थित लिहितो. कॉन्फरन्स बघा, कॉन्फरन्स अशा प्रकारे ती स्पेलिंग पाहिजे. कॉन्फरन्स CONFERENCE अशा प्रकारे ती स्पेलिंग पाहिजे. कॉन्फरन्स म्हणजे काय तर परिषद, मराठीत त्याचं काय होतं, परिषद होतं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. म्हणजे मागच्यासारखंच आहे की 4 पार्ट, एका वाक्याचे 4 भाग केले आहेत आणि एका भागमध्ये आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कन्टेन्स द स्पेलिंग एरर. म्हणजे पैकी जे एक भाग जो आहे त्यामध्ये चुकीची स्पेलिंग आहे आणि ते तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा वाक्य वाचूत आपण. सेव्हरल डेज बरोबर आहे. लॅटर ही रिसिवड बरोबर आहे. असं IE करू शकतात, EI करू शकतात, तर ही बरोबर आहे. रिटर्न कम्युनिकेशन बघा हे इथं चुकीचं वाटलेलं आहे. अशा प्रकारे कम्युनिकेशनची स्पेलिंग नाही आहे. कम्युनिकेशनची खरी स्पेलिंग काय आहे तुम्हाला सांगतो. COMM. ॲक्च्युली MM असा उच्चार पाहिजे, MM म्हणत नाहीत. कम्युनिकेशन COMMUNICATION. अर्थात इथेच तुमचं स्पेलिंग एरर आहे आणि अर्थात ते कितव्या सेगमेंटमध्ये आहे तर ते 3ऱ्या सेगमेंटमध्ये आहे, परंतु पर्यायामध्ये दिलेलं आहे 4था सेगमेंट. म्हणजे आपलं उत्तर टिक कशामध्ये करावं लागेल, पर्याय 4 जे आहे ते चुकीचं आहे. पर्याय काय 4 चुकीचं आहे. अशा प्रकारे तुमचं लक्षात आलं पाहिजे की प्रश्न कसं विचारतात. आता पुढचा बघू 9व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. द सेंटेन्स गिवन बिलो हॅज स्पेलिंग एरर. सिलेक्ट द सेंटेन्स विदाऊट स्पेलिंग एरर. आता ही 4 वाक्य दिले, म्हणजे हे वाक्य दिले तुम्हाला, वरचं मेन वाक्य दिलेलं आहे हे अंडरलाईन करतो ते, आणि कोणत्या ठिकाणी म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे आणि तुम्हाला ते चुकीचं सेंटेन्स दुरुस्त करून वाक्य जे आहे ते करेक्ट लिहायचे, म्हणजे स्पेलिंग बरोबर असलेलं लिहायचे. म्हणजे एक एक तुम्ही वहीवर लिहा, तुम्हाला कसं लिहायचं ते बघा. मी एक एक तर वाचणार आहे. परत एकदा. लेट अस हे बरोबर आहे. ॲप्रिसिएट ॲक्च्युअलमध्ये ॲप्रिसिएट जे आहे ना त्याची स्पेलिंग चुकलेली आहे. मी इथं साईडला लिहितो आहे स्पेलिंग APPRECIATE ॲप्रिसिएट अशा प्रकारे स्पेलिंग पाहिजे. ठीक आहे. ॲप्रिसिएट सपोर्ट अँड कंट्रीब्यूट आवर माइट टू द प्रमोशनल efforts of the community in this direction. आता ह्या वाक्यामध्ये एकच जे आहे शब्द चुकीचा आहे, बाकी सगळं बरोबर आहे. लेटस ॲप्रिशिएट हे चुकीचं आहे.
ॲप्रिसिएट APPRECIAT इथं लिहिल्यात बरोबर, परंतु पुणे काय केले, हे जे सपोर्ट आहे ते सपोर्टचं चुकवलं आहे. त्याने काय केले, सपोर्ट चुकवलं, हे स्पेलिंग चुकलेत. इथं आता मग पुढचं बघायची गरज नाही तुम्हाला बरं का. एका ठिकाणी जर तुम्हाला चूक सापडली तर ती वाक्य चुकीचंच असू शकते ना. आता तिसऱ्या क्रमांकाचं बघू. लेट अस अप्रिशिएट सपोर्ट अँड कंट्रीब्यूट आवर माइट टू द प्रमोशनल एफर्ट्स ऑफ द कम्युनिटी इन धिस डायरेक्शन. बरोबर, हे उत्तर तुमचं बरोबर आहे. बरोबर. आता आपण काय करू, इलिमिनेशन पद्धत वापरू या ठिकाणी. आता हे चौथं वाक्य वाचून दाखवतो. आता ॲप्रिशिएटवरून हे कदाचित हे वाक्य चुकीचंच आहे, त्यामुळे तो प्रश्न येत नाही की तुम्हाला ते वाचलं गेलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे इथं उत्तर तुमचं फायनल झालेलं आहे. परंतु काही वेळेस काही समजतच नाही, परंतु काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजतात, तर तुम्हाला हे सपोर्टवरून इथला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे 100% तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाकी हे ॲप्रिशिएट 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 ह्या चार ठिकाणी बघा APPRECIATE ई बरोबर आहे, हे बरोबर आहे, परंतु हे दोन चुकीचं आहे. परंतु ह्यामध्ये जे सपोर्ट पुढचं आहे ते चुकीचं स्पेलिंग लिहिलेलं आहे, म्हणून जे काय उत्तर हे 2 नंबर येऊ शकत नाही. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण व्हिडिओ थोडा मोठा झाला 10 प्रश्नासाठी, परंतु इंग्रजीचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या मुलांना यामध्ये क्रॅक करायचंच आहे ही परीक्षा, त्यामुळं मी डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करत आहे, बाकी काही नाही. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज नो स्पेलिंग एरर. वाक्य दिलेलं आहे आणि त्यापैकी कोणतं तरी एका सेंटेन्समध्ये कुठल्याही एकाही शब्दाची जी आहे ना स्पेलिंग चुकलेली नाही. तर मी एक एक वाचतो, तुम्ही पण वाचा ज्यावेळेस सोडवता त्यावेळेस, सराव करताना. परंतु ज्यावेळेस जास्त सराव होईल त्यावेळेस डायरेक्ट तुम्हाला लक्षात येईल की कुठं कुठं चुकलेलं आहे. बरोबर. द एल्डरली वुमेन वॉज डिलायटेड टू रिसीव अ बुके. बुके बुकेची स्पेलिंग काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. कसं आहे माहिती आहे का, बफे किंवा बुके जे नाहीत का, म्हणजे लग्नामध्ये फंक्शनमध्ये देतो त्याला बफे, त्याचा उच्चार वेगळा. ठीक आहे. आता ह्याचा ॲक्च्युअलमध्ये उच्चार काय होतो, स्पेलिंग काय, BOUQUET. याचा उच्चार बुके होतो, परंतु टीचा जरी, आता समजा बी परत लिहितो BOUQUET. आता बुकेट असं काही नाही, परंतु ह्याचा उच्चार होतो बुके. बुके ऑफ फ्लॉवर्स म्हणजे फुलांचंच असतं ना, गुच्छ जो आपण देतो ते बुके ऑफ फ्लॉवर्स, अशा प्रकारे ते उच्चार केला जातो. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य हे चुकलेलं आहे, जाऊ द्या, पुढचं वाचायचीच गरज नाही, हे पण चुकलेलं आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघू. द एल्डरली वुमेन वॉज डिलायटेड टू रिसीव अ बुके ऑफ फ्रॅग्रंट फ्लॉवर्स फ्रॉम हर थॉटफुल ग्रँडसन हू हॅड कम टू विजिट हर ॲट द नर्सिंग होम. हे वाक्य बरोबर आहे, परंतु चौथ्यामध्ये कुठं चुकलेलं आहे ते बघू आपण. डिलायटेड म्हणजे आनंदी. ठीक आहे. इथं काय चुकलेलं आहे, डिलायटेड पाहिजे, परंतु इथं काय केलं त्यांनी, टी काढूनच टाकलेलं आहे. पुन्हा रिसीवची स्पेलिंग RECEIV पाहिजे, इथं आय काढून टाकलेले. बुके बरोबर आहे. पुन्हा अजून एका ठिकाणी स्पेलिंग जर फ्रॅग्रंट फ्लॉवर्स थॉटफुल काय आहे, थॉटफुलची स्पेलिंग काय, डबल एल नाही तर फक्त एल आहे. मित्रांनो, हे अशा प्रकारे मी नमुना 10चे प्रश्न घेऊन तुम्हाला मी समजावून सांगत आहे, कारण रिपिटेशन आणि हे शब्द स्पेलिंग उच्चार नेहमी होतो, त्यामुळे अशा प्रकारचे 10 प्रश्नाची सिरीज आपण नेहमी SSC MTSची बनवणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही खूप हार्ड लेवल आहे आणि ह्यावरती जर तुम्ही मेहनत घेतलं तर MTS 100% निघते. आणि शेवटी महाराष्ट्र शासनाच्या MPSCच्या देखील परीक्षांमध्ये स्पेलिंग एररचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर अडचण आहे, आम्ही कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनवला पाहिजे त्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.